नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी श्रीकांत साठे आपलं सर्वांचं 10 मिनिट लर्निंग या नवीन सिरीजमध्ये स्वागत करतोय। आजच्या अनअकॅडमीवरील 10 मिनिट्स लर्निंग या यूट्यूब व्हिडिओमध्ये आज आपण श्रीलंकेमधील आर्थिक आणि आताचं राजकीय संकट स्टडी करणार आहे। काय बरं श्रीलंकेमधलं हे संकट आणि कशा प्रकारे तिथल्या उलथापालथ होत आहे हे आपण इथं आज बघणार आहे। पहिल्यांदा आपल्याला महत्त्वाचं आहे की श्रीलंका या देशाबद्दल आपल्याला थोडं जाणून घेणं महत्त्वाचं आहे। श्रीलंका म्हणजे भारताचा अगदी शेजारी, भारताच्या आणि श्रीलंकेच्या मध्ये पाक स्ट्रेट एवढीच काय बरं की जी समुद्र दूरी आहे। अदरवाईज जर बघितलं तर श्रीलंका हा भारताचा अगदी शेजारी आहे। श्रीलंकेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत? श्रीलंका हिंद महासागरामधला भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस असणारा एक आयलँड असा देश आहे। श्रीलंका आणि भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान जवळपास 31 किलोमीटर एवढ्या लांबीची पाक स्ट्रेट म्हणजेच पाकची सामुद्रधुनी आहे। त्याचप्रमाणे जर बघितलं तर श्रीलंकेच्या पश्चिमेला पाकची सामुद्रधुनी, मनारचा आखात, उत्तर आणि पूर्वेकडे बंगालचा उपसागर, तसंच दक्षिणेकडे हिंद महासागर, अशा प्रकारे हा वसलेला देश आहे। त्याची कॅपिटल आहे ती म्हणजे कोलंबो। भारत आणि मालदीव हे त्याचे दोन शेजारी देश आहेत। श्रीलंकेचं क्षेत्रफळ हे 65,610 स्क्वेअर किलोमीटर आहे। श्रीलंका 4 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिशांपासून स्वतंत्र झाला, मात्र तो भारतासारखा पूर्ण असा स्वतंत्र देश नाही बनला, तर त्याला ब्रिटिश एम्पायर अंतर्गत डॉमिनियन स्टेटस देण्यात आला। त्यामुळे त्याला ऑटोनॉमी स्वायत्तता देण्यात आली, मात्र पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलं नाही। पुढं 1972 मध्ये हा ब्रिटिश डॉमिनियन असताना श्रीलंकेला सिलॉन असं म्हटलं जायचं। 1972 मध्ये श्रीलंका पूर्णतः स्वतंत्र बनला आणि त्यावेळी जर बघितलं तर त्याला मुक्त, सार्वभौम व स्वतंत्र प्रजासत्ताक श्रीलंका असं त्याचं नाव ठेवण्यात आलं। 1978 मध्ये श्रीलंकेचं कॉन्स्टिट्यूशन स्वीकारण्यात आलं आणि त्याद्वारे जर बघितलं तर श्रीलंका डेमोक्रेटिक सोशलिस्ट रिपब्लिक ऑफ श्रीलंका म्हणून संबोधण्यात आला आणि तिथं सेमी प्रेसिडेन्शियल गव्हर्नमेंट बनवण्यात आलं। भारतामध्ये पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे, तर श्रीलंकेमध्ये सेमी प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे। म्हणजेच तिथं ज्यावेळी 1978ला कॉन्स्टिट्यूशन बनवण्यात आलं त्याप्रमाणे तिथं प्रेसिडेंटही तितकाच पॉवरफुल होता, त्याचप्रमाणे तिथला प्राईम मिनिस्टरही तितका पॉवरफुल होता। हे जर बघितलं तर US कॉन्स्टिट्यूशन आणि भारताच्या म्हणजे US सिस्टीम, पॉलिटिकल सिस्टीम आणि भारताची पॉलिटिकल सिस्टीम यांचं एक कॉम्बिनेशन आहे। जसं अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष निवडला जातो लोकांद्वारे, तशाच प्रकारे श्रीलंकेमधलाही राष्ट्राध्यक्ष निवडला जातो। तसंच भारतामध्ये प्राईम मिनिस्टर की खासदारांद्वारे निवडला जातो, तशाच प्रकारे तिथंही पार्लमेंटमध्ये म्हणजे संसदेमध्ये जे निवडून येणारे खासदार आहेत त्यांच्याद्वारे प्राईम मिनिस्टर निवडला जातो। त्याप्रमाणे म्हणजेच सेमी प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजेच अमेरिकेचं प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, तशाच प्रकारे भारताचं जे पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट याचं कॉम्बिनेशन म्हणजे श्रीलंकेतलं गव्हर्नमेंट आहे। आता मात्र गोटाबाया राजपक्षे यांनी 2019 मध्ये 20वी घटना दुरुस्ती केली आणि त्याद्वारे प्रेसिडेंटला मोस्ट पॉवरफुल बनवण्यात आलेलं आहे। त्यांनी कारण दिलं की या अगोदरचे पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रेसिडेन्शियल, प्राईम मिनिस्टर दुसऱ्या पार्टीचा असेल, प्रेसिडेंट दुसऱ्या पार्टीचा असेल, तर त्या दोघांमध्ये कोऑर्डिनेशन व्हायचं नाही आणि म्हणून त्यांनी हे कारण देत 2019 मध्ये स्वतःकडं ट्रिमेंडस पॉवर्स घेण्यात आल्या। त्याला म्हणतात 20वी घटना दुरुस्ती श्रीलंकेच्या कॉन्स्टिट्यूशनमधली। आपण पुढे बघणार आहे ती कशा प्रकारे त्यांनी हातामध्ये पॉवर घेऊन श्रीलंकेमध्ये हे जे काही कोलॅप्स आहे, तिथला जो आर्थिक आणि राजकीय संकट जे आलेलं आहे त्याच्यामागं त्यांच्या हातामध्ये पॉवर असणं हेही त्याच्यामागचं एक कारण आहे। श्रीलंकेमध्ये जर बघितलं तर सिंहली आणि तमिळ या दोन अधिकृत भाषा आहे, तर श्रीलंकेच्या राज्यघटनेनं इंग्रजीला लिंक लँग्वेज असा दर्जा दिलेला आहे। जसं भारत सरकारने हिंदी आणि इंग्रजी या भारताच्या ऑफिशियल लँग्वेजेस आहेत, तिथं ऑफिशियल लँग्वेजेस सिंहली आणि तमिळ या दोन ऑफिशियल लँग्वेजेस, तर इंग्लिशला त्यांनी लिंक लँग्वेज हा दर्जा दिलेला आहे। आता आपण बघणार आहे की श्रीलंकेमध्ये कम्युनिटी कशा प्रकारे आहे। ठीक आहे, धार्मिक समुदाय जर बघितला तर श्रीलंकेमध्ये
बौद्ध धर्मीय सर्वात जास्त आहेत, ते सिंहली कम्युनिटीला बिलॉंग करतात, सिंहली भाषा बोलणाऱ्या असे सगळे बौद्ध धर्मीय आहेत, जवळपास 70% बौद्ध धर्मीय आहेत. हिंदू धर्मीय 12-12.5% जवळपास, म्हणजेच तिथले श्रीलंकन तमिळ्स जे आहेत ते बऱ्यापैकी हिंदू धर्मीय आहेत. तसंच मुस्लिम धर्मीय 9.7%, ख्रिश्चन धर्मीय 7.4% आणि इतर जवळपास 0.05%. तर 70% हे तिथले सिंहली म्हणजे बौद्ध धर्मीय आहेत. सिंहली पॉप्युलेशन ही मेजॉरिटी आहे. लोकसंख्येकी जर बघितली तर जवळपास 2,07,00,000 एवढी श्रीलंकेची पॉप्युलेशन आहे आणि तिथली घनता डेन्सिटी बघितली तर 316 स्क्वेअर किलोमीटर, म्हणजे थोडीशी जास्तच आहे. तसंच लोकसंख्येमध्ये सिंहली वांशिक गट जो आहे, जो सिंहली भाषिक आहेत लोक, ती जवळपास 75% आहेत. तर श्रीलंकन तमिळ हा द्वितीय क्रमांकाचा तिथली कम्युनिटी आहे, तर तिथं 11.2% श्रीलंकन तमिळ आहेत. आता हा श्रीलंकेचा आपण मॅप बघितला तर हा जो काही पार्ट आहे म्हणजेच पूर्व तमिळ आणि उत्तर तमिळ, तर इथं जर बघितलं तर उत्तर श्रीलंका आणि पूर्व श्रीलंका, तर इथं तमिळ भाषिक जास्त आहेत. ठीक आहे. आणि हा जर बघितला तर नॉर्थ सेंट्रल आणि नॉर्थ वेस्टर्न, त्याचप्रमाणे सेंट्रल आणि सदर्न हा जो काय भाग आहे, वेस्टर्न भाग आहे, हा भाग जर बघितला तर सर्वात जास्त सिंहली कम्युनिटीला बिलॉंग करतो. तर आपल्याला माहित पाहिजे जे तमिळ लोक आहेत, श्रीलंकन तमिळ आहेत, तर ते उत्तरेकडे आहेत, त्याचप्रमाणे ते पूर्वेकडे आहेत. अशा प्रकारे श्रीलंकेमध्ये काय बरं की 2 मेजर वांशिक गटांमध्ये इथली पॉप्युलेशन विभागलेली आहे, ती म्हणजे सिंहली कम्युनिटी आणि तमिळ कम्युनिटी. आणि या 2 कम्युनिटीजमध्ये असणारा जो विवाद होता त्यामध्ये श्रीलंकेनं जवळपास जर बघितलं तर काय बरं 2009 पर्यंत त्यांनी युद्ध अनुभवलेलं आहे. LTT आणि श्रीलंकन गव्हर्नमेंटमध्ये जे युद्ध झालं होतं त्याचे पण पडसाद त्यांना भोगावे लागलेले आहेत. इथं जर बघितलं तर अर्थव्यवस्था आता कशा प्रकारे आहे श्रीलंकेची, श्रीलंकेमध्ये 19व्या आणि 20व्या शतकात जर बघितलं तर प्लांटेशन इकॉनॉमी, म्हणजे चहाचे मळे, कॉफीचे मळे वगैरे अशा प्रकारे जर बघितलं तर दालचिनी, रबर म्हणजे मसाला, त्याचप्रमाणे चहाच्या उत्पादनासाठी, निर्यातीसाठी हा प्रसिद्ध होता श्रीलंका. त्यानंतर जर बघितलं तर ब्रिटिश राजवटीमध्ये म्हणजे 72 सालापर्यंत तिथं पोर्ट्स, बंदरं फार काय झाली, कारण का श्रीलंकेचं महत्त्व वाढलं. ट्रेड रूट जे सागरी रूट आहेत तर ते फार महत्त्वाचे आहेत, त्यामुळं तिथं बंदरांच्या विकासामुळे श्रीलंका एक व्यापाराचं केंद्र बनलं. पुढं जर बघितलं तर 48 ते 77 या कालावधीमध्ये श्रीलंकेच्या सरकारच्या आर्थिक धोरणांवर समाजवादाचा बराच सारा प्रभाव पडला होता आणि त्यावेळी ब्रिटिशकालीन जे मळे होते ते नष्ट करण्यात आले. तसंच जर बघितलं तर बऱ्याच साऱ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, वेलफेअर स्टेट निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि खाजगीकरण, नियंत्रणमुक्ती आणि खाजगीकरणाची मुक्त बाजार अर्थव्यवस्था श्रीलंकेनं काय केली, स्वीकारली. तर ओव्हरऑल जर बघितलं तर 77 नंतर ही पूर्ण श्रीलंका लिबरल असं अर्थव्यवस्था होती आणि आत्ता तिथं पर्यटन, चहाची निर्यात, तांदूळ उत्पादन तसंच इतर कृषी उत्पादनं ही त्यांची काय बरं मुख्य आर्थिक क्षेत्र आहेत. आणि त्याचप्रमाणे जर बघितलं तर बरेच सारे श्रीलंकन बाहेरच्या देशांमध्ये कार्यरत आहेत, तर ते परकीय गंगाजळी पण श्रीलंकेमध्ये पाठवत राहतात. आता श्रीलंकेची आत्ताची कंडिशन कशी आहे बरं, तर फारच कमकुवत कंडिशन झालेली आहे. आर्थिक त्यांचा जो डॉलर होता तो पूर्णतः काय झाला आहे, कोलॅप्स झालेला आहे. तर तीव्र महागाई आहे श्रीलंकेमध्ये, जवळपास 15.1% ही महागाई पोहोचलेली आहे आणि 2008 सालानंतरची ही सर्वाधिक महागाई श्रीलंकेमध्ये आहे. जवळपास जर बघितलं तर श्रीलंकेमध्ये 1 किलो तांदूळ 500 श्रीलंकन रुपयांना मिळतो, तर 1 किलो साखर जवळपास 250 ते 1 किलो तांदूळ 250 रुपये किलो श्रीलंकन रुपयांना मिळतो, तर साखर 1 किलो जवळपास 500 श्रीलंकन रुपयांना मिळते. तसंच प्रचंड कर्ज आहे श्रीलंकेवर. 2021 मध्ये श्रीलंकेचं कर्ज ते GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, तर जर बघितलं तर त्यांचं कर्ज ते GDP यांचं गुणोत्तर तब्बल 119% पोहोचलं होतं. तसंच श्रीलंकेला कोण कर्ज देतं बरं सगळ्यात जास्त, तर मार्केटमधनं सगळ्यात जास्त म्हणजे 47% कर्ज बॉरिंग्सद्वारे मार्केटमधनं काय केलेले आहेत बरं, श्रीलंकन गव्हर्नमेंटनं उचललेले आहेत. ADB जवळपास जर बघितलं तर काय देते,
4.41 बिलियन डॉलर्स एवढं कर्ज एशियन डेव्हलपमेंट बँकेने दिलेलं आहे. त्यानंतर चायना पण फार मोठा कर्जदाता आहे त्यांचा, त्यानंतर जपान आहे, तसंच वर्ल्ड बँक आहे आणि इतर जर बघितलं तर भारतानं किती जवळपास कर्ज दिलं आहे तर 1 बिलियन डॉलर्स एवढं भारतानं कर्ज दिलेलं आहे. एकूण कर्जाच्या 2% जवळपास भारताने दिलेलं कर्ज आहे श्रीलंकेला. तसंच तिथलं फॉरेक्स जे आहे, परकीय गंगाजळी आहे ती घटलेली आहे. श्रीलंकेची परकीय चलन गंगाजळी जर बघितलं तर गेल्या 2 वर्षात फेब्रुवारीपर्यंत 2022 पर्यंत 70% कमी होऊन किती झालेली आहे, केवळ 2.3 बिलियन डॉलर्स एवढेच शिल्लक आहेत श्रीलंकेकडे फेब्रुवारी 2022 मध्ये. आणि जर बघितलं तर त्यांना 2022चं जे काही उर्वरित वर्ष आहे त्याच्यात जवळपास 4 बिलियन डॉलर्स कर्ज परतफेड करायचे आहे आणि ते 4 बिलियन डॉलर कर्ज परतफेड करायचे आणि आहेत मात्र किती बरं 2.3 बिलियन डॉलर्स. तर त्यामुळे जर बघितलं तर ते डिफॉल्टमध्ये गेलेले आहेत, त्यांना कर्ज परतफेड करता येणार नाही असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. आणि IMFकडं इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे त्यांनी मागणी केलेली आहे मदतीसाठी. ठीक आहे. आता नेमकं श्रीलंकेची ही ढासळलेली काय बरं अर्थव्यवस्था आहे त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की श्रीलंकेचं जे काही करन्सी आहे श्रीलंकन रुपी, तर श्रीलंकन रुपीचं जे व्हॅल्युएशन आहे ते काय झालं आहे, कमी झालेलं आहे. ते डॉलरच्या तुलनेमध्ये श्रीलंकन चलन घसरलेलं आहे. 1 अमेरिकन डॉलर म्हणजेच किती श्रीलंकन रुपीज द्यावे लागतात, तब्बल 277 श्रीलंकन रुपीज द्यावे लागतात. अलीकडंच भारताचं डिव्हॅल्युएशन म्हणजे आता काही दिवसापूर्वी भारताच्या करन्सीचं डिव्हॅल्युएशन सगळ्यात जास्त झालेलं आहे. आत्ता सध्याच्या घडीला 1 डॉलर म्हणजे 77 इंडियन रुपीज द्यावे लागतात. तर यांना 1 अमेरिकन डॉलर मिळवण्यासाठी 277 श्रीलंकन अमेरिकन म्हणजे इतकी डिव्हॅल्यू झालेली आहे करन्सी. आणि त्यामुळे जर बघितलं तर त्यांच्या करन्सीला काही व्हॅल्यू नाही आहे. 277 अमेरिकन म्हणजे श्रीलंकन रुपी दिल्यानंतर 1 डॉलर मिळतो. त्यामुळे आयात करताना प्रचंड बिल त्यांना द्यावं लागतंय. प्रचंड बेरोजगारी आणि दारिद्र्य निर्माण झालेलं आहे. जागतिक बँक म्हणते की 3.20 अमेरिकन डॉलरच्या दैनंदिन उत्पन्नावर आधारित गरिबांचा वाटा श्रीलंकेमध्ये 2020 मध्ये किती होता बरं, 11.7% वाढण्याचा अंदाज आहे, जो 9.2% एवढा मागच्या वर्षी होता. सरकार विरोधी निदर्शनं चालू आहेत इथं जर बघितलं तर गोटा गो अशा प्रकारे घोषणाबाजी करत तिथं निदर्शनं चालू आहेत. गोटा गो म्हणजेच गोटाबाये राजपक्षे जे प्रेसिडेंट आहेत त्यांना पदावरनं तुम्ही खाली व्हा अशी मागणी लोक करत आहेत. इतकी निदर्शनं झाली अलीकडे श्रीलंकेमध्ये की तिथल्या बऱ्याच साऱ्या खासदारांचं घरं जाळण्यात आली. तसंच जर बघितलं तर बऱ्याच साऱ्या तिथल्या मंत्र्यांची घरं जाळण्यात आली. आणि फायनली आता गोटाबाये राजपक्षे यांचे ज्येष्ठ बंधू म्हणजेच कोण बरं, तर प्राईम मिनिस्टर असणारे राजपक्षे हे यांना पाय उतार व्हावं लागलेलं आहे प्राईम मिनिस्टरमधून. त्यांनी रेजिग्नेशन दिलेलं आहे, हे आपण बघणार आहे. तामिळनाडूमध्ये जर बघितलं तर भारताला पण एक धोका आहे की काही श्रीलंकन रेफ्युजीज श्रीलंकेमध्ये जगणं अशक्य झाले म्हणून समुद्रमार्गे ते भारतामध्ये एंट्री करतायत. आणि तामिळनाडू गव्हर्नमेंटनं म्हटलेलं आहे की जे तमिळ वगैरे जे लोक तामिळनाडूमध्ये येतील रेफ्युजीज त्यांना आम्ही काय करेन, सहाय्य करेन. आता हे आर्थिक तिथलं संकट कोणत्या कारणाने आलं हे आपल्याला माहीत पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तिथलं जे राजपक्षे घराणं आहे तर त्या राजपक्षे घराण्याच्या निर्णयांमुळं हा बराच सारं त्यांना सहन करावं लागलं. जसं की गोटाबाये राजपक्षे म्हणजे पूर्ण श्रीलंकन गव्हर्नमेंटमध्ये काय बरं की राजपक्षे घराण्याचं प्रभुत्व आहे. हे गोटाबाये राजपक्षे हे काय आहेत बरं, प्रेसिडेंट आहेत. त्यांचे मोठे बंधू महिंदा राजपक्षे ज्यांनी आता रेजिग्नेशन दिलेलं आहे तर ते प्रेसिडेंट होते अगोदर, प्राईम मिनिस्टर आता होते ते 2019 पासून त्यांनी आता राजीनामा दिला आहे. तसंच त्यांचे या दोघांचे अनेक बंधू म्हणजे चमल राजपक्षे तर ते इरिगेशन मिनिस्टर होते, त्यांनी पण काय दिलाय, राजीनामा दिलाय. तसंच जर बघितलं तर बसिल राजपक्षा हे पण त्यांचे बंधू हे काय होते, फायनान्स मिनिस्टर होते. बघा म्हणजे एका फॅमिलीमध्ये एवढे सगळे काय बरं 4 मेजर मिनिस्टर. महिंदा राजपक्षे ज्यांनी प्राईम मिनिस्टर होते ज्यांनी राजीनामा दिलाय त्यांचेच पुत्र जर बघितले तर नमल राजपक्षे आणि योशिथा. तर नमल राजपक्षे क्रीडा मंत्री होते तर योशिता प्राईम मिनिस्टरचे चीफ ऑफ स्टाफ होते. तसंच जर बघितलं तर चमल राजपक्षांचे पुत्र शशिंद्रा हे ॲग्रिकल्चर मिनिस्टर होते. ह्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे. आत्ता केवळ आणि केवळ गोटाबाये राजपक्षे आता प्रेसिडेंट आहेत आणि त्यांच्या राजीनाम्यासाठी तिथं निदर्शनं चालू आहेत.
श्रीलंकेमध्ये असं म्हणतात की राजपक्षे फॅमिलीची इतकी पॉवर होती वेगवेगळ्या पोस्टवर वगैरे, तर श्रीलंकेमधल्या एकूण बजेटपैकी 70 ते 75% बजेट राजपक्षे फॅमिलीच्या कंट्रोलमध्ये होतं. त्याचप्रमाणे जर बघितलं तर सिंहली समुदाय जो आहे, त्या सिंहली समुदायाला हे काय करतात, अपीज करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतात. आणि 1983 ते 2009 दरम्यान LTTE सोबत लिबरेशन ऑफ तमिळ टायगर इलम म्हणजे श्रीलंकन तमिळनी काय केलं होतं की आपल्याला स्वतंत्र असं राष्ट्र मिळावं यासाठी प्रयत्न केला होता. भास्करन त्याचे काय होते बरं, प्रभाकरन हे त्याचे लीडर होते. तर 2009 मध्ये ज्यावेळी महिंदा राजपक्षे प्रेसिडेंट होते, तर त्यावेळी LTTEला हरवून तिथं सिंहलींचं सिंहली जो मेजॉरिटी कम्युनिटी आहे त्यांची वोट बँक ही महिंदा राजपक्षे यांनी काय केली, आपल्या हातामध्ये घेतली. तसंच जर बघितलं तर एप्रिल 2019 मध्ये तिथे ईस्टर बॉम्बिंग झाले होते, तिथल्या चर्चमध्ये बॉम्बिंग झाले होते. त्यावेळी राष्ट्रीयत्वाची लाट आली होती, दहशतवाद्यांविरोधात काम करणारा असा खंबीर नेता पाहिजे होता. आणि त्यानंतर झालेल्या इलेक्शन्समध्ये गोटाबाया राजपक्षा तब्बल 52% मतांनी राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आले. तर त्यामुळे जर बघितलं तर आपल्याला माहीत पाहिजे हे महिंदा राजपक्षे होते. त्यांच्यानंतर प्रेसिडेंट कोण आले बरं, मैत्रीपाल सिरिसेना त्यांच्याच पक्षाचे होते. आणि आता गोटाबाया राजपक्षे हे तिथले प्रेसिडेंट आहेत. आता श्रीलंकेच्या आर्थिक संकटामध्ये कारण म्हणजे ज्यावेळी ते इलेक्शन निवडून आले त्यावेळी जर बघितलं तर त्यांनी बऱ्याच साऱ्या प्रॉमिसेस केल्या होत्या, जसं की कर दर कमी केले, टॅक्स रेट कमी केले. टॅक्स रेट कमी केल्यामुळे लोक तर खुश झाले, मात्र श्रीलंकेचं क्रेडिट जे आहे ते काय झालं बरं, थांबलं. ओके, कर दर कमी केले प्रेसिडेंटनी, लोक खुश झाले, मात्र ओव्हरऑल श्रीलंकेचं क्रेडिट जे आहे ते कमी झालं. बऱ्याच साऱ्या क्रेडिट रेटिंग एजन्सीजनी श्रीलंकेची पतवारी आहे ती कमी केली आणि त्यामुळं इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्यांना कर्ज उभारणं, पैसा घेणं काय झालं, अवघड झालं. आता फॉरेक्स कमी झालेला आहे, कर्ज घेता येत नाही. त्यामुळे जर बघितलं तर आयात करणं डिफिकल्ट झालं, कारण श्रीलंकेची इकॉनॉमी ही बऱ्याचदा जे त्यांचे इसेन्शियल बरेच सारे जे गुड्स आहेत, भाज्या, इवन जर बघितलं तर ॲग्रिकल्चरला लागणारे इनपुट्स आहेत जसं की फर्टिलायझर्स वगैरे, हे आयातीवर ते अवलंबून आहेत. आता श्रीलंकेचा काय बरं, पैसाच कमी होता म्हणून गव्हर्नमेंटनं काय केलं, गव्हर्नमेंट म्हटलं की ऑर्गॅनिक शेती सर्वांनी करायची कंपल्सरी. का बरं, कारण का आपण मॉडर्न आहे, आपण पर्यावरणप्रेमी आहे म्हणून ऑर्गॅनिक शेती करू. मात्र त्याचं मागचं एक कारण होतं की श्रीलंकेकडे एवढा पैसाच नव्हता जो ते काय करतील की त्याद्वारे आयात करू शकतील फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स. म्हणून त्यांनी रासायनिक खतांवर काय केली, बंदी आणली आणि सेंद्रिय शेतीची घोषणा केली. यामुळे प्रॉब्लेम झाला की शेतीमधला जे इनपुट्स, ऑर्गॅनिक शेती ही मास म्हणजे फूड सिक्युरिटीसाठी अजूनही ती काय नाही आहे, इतकीशी पुरवण नाही आहे. आणि म्हणून जर बघितलं तर तिथलं ॲग्रिकल्चर प्रोडक्शन कमी झालं, राईस प्रोडक्शन कमी झालं आणि अक्षरशः श्रीलंकेला फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइड्सऐवजी ॲक्च्युली राईसच काय करावं लागला, आयात करावा लागला. हा एक प्रॉब्लेम झाला. चलनाचं त्यांनी अवमूल्यन केलं, त्यांना वाटलं की काय करूया, चलनाचं अवमूल्यन करूया, त्यामुळे जे काही फॉरेन वगैरे आपले जे NRI वगैरे लोक आहेत ते काय करतील, जास्तीत जास्त पैसा घरी पाठवतील. तर त्यांनी चलनाचं अवमूल्यन केलं, मात्र त्याचाही फायदा झाला नाही त्यांना. ईस्टर बॉम्बिंग झाले, त्याचनंतर कोविड-19 आलं आणि ओव्हरऑल टुरिझम क्षेत्राला फटका बसला. जवळपास जर बघितलं तर श्रीलंकेच्या GDPच्या 13% हिस्सा हा पर्यटन क्षेत्राचा आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये कमालीची घट झाली. 2018 ट्रिमेंडस पर्यटनानं परफॉर्म केलं होतं. 2.3 मिलियन एवढे पर्यटक श्रीलंकेला भेट दिली होती. तर 2020 कोविड-19 आणि ईस्टर बॉम्बिंगमुळे घाबरले लोक श्रीलंकेमध्ये यायला, दहशतवाद अटॅक झाला त्यामुळं, आणि म्हणून 2.3 मिलियनवरनं 0.17 मिलियनवर काय झाली बरं, पर्यटक आले. पर्यटनापासून 2018 तब्बल $7.5 बिलियन एवढा श्रीलंकेला पैसा मिळाला होता, मात्र तो $2.8 अब्ज वर इतका कमी झाला. अशा प्रकारे जर बघितलं तर श्रीलंकेला जे डिसिजन्स आहेत तिथल्या पॉलिटिकल फॅमिलीनं घेतलेले, राजपक्षे फॅमिलीनं घेतलेले, हे त्यांना महागात पडलेले आहे. आत्ता जी निदर्शनं झाली त्या निदर्शनानंतर गोटाबाया राजपक्षे अजूनही आपली खुर्ची धरून आहेत, ते सत्तेतून बाहेर पडलेले नाही आहेत.
त्यांच्या राजीनाम्यासाठी प्रयत्न आहेत, मात्र लोकांना खुश करण्यासाठी त्यांनी काय केलं, आपले ज्येष्ठ बंधू ते म्हणजेच महिंदा राजपक्षे यांना रिझाईन करायला लावलं आणि त्यांच्या जागी जर बघितलं तर गोटाबाये राजपक्षे यांनी कुणाला अपॉइंट केलेलं आहे, तर नवीन PM 6व्यांदा श्रीलंकेचे PM झालेले ते म्हणजे रणील विक्रमसिंघे. आत्ता श्रीलंकेच्या सरकारची जी नौका आहे तर गोटाबाये राजपक्षे अजून प्रेसिडेंट आहेत आणि त्यांनी जर बघितलं तर कुणाला अपॉइंट केलं, तर त्यांनी अपॉइंट केलेलं आहे रणील विक्रमसिंघे. 20वी जी घटनादुरुस्ती झाली 2019 मध्ये, तेव्हापासून श्रीलंकेचे जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्याकडे ट्रिमेंडस पॉवर्स आलेले आहेत. अक्षरशः ते कोणतेही काय बरं कॅबिनेट बरखास्त करू शकतात, मंत्रिमंडळाला नवीन अपॉइंट करू शकतात, त्याचप्रमाणे एक स्वतःकडे मंत्रिपद घेऊ शकतात. तर हा काय आहे बरं, इतकी पॉवर असल्यामुळं त्यांनी कॅबिनेट पहिल्यांदा पूर्ण बरखास्त करून बघितलं. महिंदा राजपक्षेंना तेवढं प्राईम मिनिस्टर ठेवलं, मात्र लोक काही ऐकले नाहीत. त्यामुळे महिंदा राजपक्षेंना घालवण्यात आलं आणि नवीन रणील विक्रमसिंघे यांचं गव्हर्नमेंट आलेलं आहे. मात्र आता लोक तरीही तिथं प्रोटेस्ट करत आहेत, गोटा गो, म्हणजे गोटाबाये राजपक्षे यांना बाहेर काढण्यासाठी. आता वेळच सांगेल की रणील विक्रमसिंघे कशा प्रकारे परफॉर्म करतात आणि गोटाबाये राजपक्षे हे प्रेसिडेंट पदावर राहतात की नाही. आता इतका प्रॉब्लेम आहे की जसं इतर देशांमध्ये प्रेसिडेंटने रिझाईन केल्यानंतर दुसऱ्या मिड टर्म इलेक्शन्स वगैरे होतात प्रेसिडेंटच्या, मात्र जो श्रीलंकेची राज्यघटना आहे या श्रीलंकेच्या राज्यघटनेमध्ये अशा प्रकारे मिड टर्म इलेक्शनची, प्रेसिडेंटच्या इलेक्शनची अशी तरतूदच नाही आहे. आणि त्याचप्रमाणे विरोधक म्हणत आहेत की आम्ही पार्लमेंटमधनं इम्पिचमेंट करू प्रेसिडेंटची, मात्र इम्पिचमेंट करण्यासाठी पण भली मोठी प्रोसिजर आहे. त्यामुळं आता श्रीलंकेचं भवितव्य कसं ठरतं हा येणारा काळ सांगेल. आर्थिकरित्या जर बघितलं तर त्यांनी IMFकडं बेलआउट पॅकेज मागितलेलं आहे आणि IMFचं बेलआउट पॅकेज म्हणजे बऱ्याच साऱ्या कंडिशन्ससोबत येतं. इथं आता रणील विक्रमसिंघे आणि गोटाबाये राजपक्षे पॉलिटिकल फ्रंट कसा सांभाळतात आणि त्यांचे सेंट्रल बँक कशा प्रकारे IMFचा फ्रंट सांभाळतात यावरूनच श्रीलंकेचं भवितव्य ठरणार आहे. तर अशा प्रकारे 10 मिनिट लर्निंग या सिरीजमध्ये आपण श्रीलंकेचा जो आर्थिक आणि राजकीय संकट आहे तर ते बघितलं. भारतानं याला काय काय सहाय्य केलं आहे, भारतानंही ट्रिमेंडस सहाय्य केलेलं आहे. 3 महिन्यांच्या काळात बरेच सारे डॉलर्स दिलेले आहेत आपण, 2.5 अब्ज डॉलर्स, बरेच सारे तांदूळ, डिझेल वगैरे सगळा जो अत्यावश्यक गोष्टींचा पुरवठा दिलेला आहे. तसंच जर बघितलं तर नायट्रोजन जे फर्टिलायझर्ससाठी लागणारे वगैरे गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत. तर भारतानं प्रचंड मदतही केलेली आहे. अशाच प्रकारे तुम्हाला जर प्रत्येक विषय व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षा, कंबाईंड पूर्वपरीक्षेसाठी तयारी करायची असेल तर न्यू 365 बॅच अनअकॅडमीच्या प्लस या पेड सबस्क्रिप्शनवर तुम्हाला मिळेल. जानेवारी 2021 ते जुलै 2022 पर्यंतचं कंप्लीट करंट अफेअर्स कव्हरेज तुम्हाला मिळेल. माइंड मॅप फॉर्मॅटमधल्या नोट्सही मिळतील. तसंच डेली करंट अफेअर्सची माझी जुलैपासून बॅच सुरू होते पुन्हा एकदा, तर तीही तुम्ही जॉईन करू शकता. श्री लाईव्ह हा कोड मात्र नक्की वापरा, कारण का अनअकॅडमीवर 16 ते 19 मे पर्यंत 20% डिस्काउंटची ऑफर चालू आहे. तर तुम्हाला प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल किंवा आयकॉनिक सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर श्री लाईव्ह हा कोड वापरून तुम्ही हे सबस्क्रिप्शन घेऊ शकता. अनअकॅडमीवर आयकॉनिक सबस्क्रिप्शनमध्ये पण आहे, त्याच्यावर 1-to-1 मेंटरशिप आहे, मॅगझिन वाचता येतं तुम्हाला, तर जास्तीत जास्त त्याचाही वापर तुम्ही करू शकताय. तर रणांगण नावाची नवीन बॅच पण अनअकॅडमी सुरू झाली आहे. दररोज संध्याकाळी 4 वाजता माझं फ्री लेक्चर्स असतं अनअकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवर, तर मला तुम्ही तिथंही भेटू शकताय. तर अशा प्रकारे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या इंटरेस्टिंग टॉपिकसह. तोपर्यंत टेक केअर.